नमस्कार मंडळी, मी डॉक्टर निशिगंधा वाड आज आपल्या समोर केवळ एक कलाकार म्हणून नाही तर एक जागरूक नागरिक म्हणून आले आहे. श्री रविकांत दादा बालपांडे हे केवळ एक उमेदवार नाहीयेत तर वर्ध्याच्या मातीशी आपली नाळ जुळलेले एक सच्चे खरे खुरे लोकनेता आहेत, जे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात. कसं आहे ना, विकासाची कामं फक्त कागदावर नाही तर जीवनशैलीत दिसली पाहिजेत आणि हीच जीवनशैली रविभाऊंची आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती वर्ध्याचा भविष्याचा मार्ग अधिक सक्षम, सुरक्षित आणि उज्ज्वल करायचा असेल तर आदरणीय रविभाऊंना प्रचंड मताधिक्याने नगराध्यक्ष पदावरती आपण निवडून द्यावं ही कळकळीची विनंती करायला आपल्या समक्ष आहे. आपल्या मतदानामध्ये प्रचंड बळ आहे आणि त्यामुळेच ही विनंती करायला आपल्या समोर आहे की नगराध्यक्ष पदावरती आपण रविभाऊंचंच चयन करावं. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर निशिगंधा वाड आज आपल्या समोर केवळ एक कलाकार म्हणून नाही तर एक जागरूक नागरिक म्हणून आले आहे. श्री रविकांत दादा बालपांडे हे केवळ एक उमेदवार नाहीयेत तर वर्ध्याच्या मातीशी आपली नाळ जुळलेले एक सच्चे खरे खुरे लोकनेता आहेत, जे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात. कसं आहे ना, विकासाची कामं फक्त कागदावर नाही तर जीवनशैलीत दिसली पाहिजेत आणि हीच जीवनशैली रविभाऊंची आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती वर्ध्याचा भविष्याचा मार्ग अधिक सक्षम, सुरक्षित आणि उज्ज्वल करायचा असेल तर आदरणीय रविभाऊंना प्रचंड मताधिक्याने नगराध्यक्ष पदावरती आपण निवडून द्यावं ही कळकळीची विनंती करायला आपल्या समक्ष आहे. आपल्या मतदानामध्ये प्रचंड बळ आहे आणि त्यामुळेच ही विनंती करायला आपल्या समोर आहे की नगराध्यक्ष पदावरती आपण रविभाऊंचंच चयन करावं. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर निशिगंधा वाड आज आपल्या समोर केवळ एक कलाकार म्हणून नाही तर एक जागरूक नागरिक म्हणून आले आहे. श्री रविकांत दादा बालपांडे हे केवळ एक उमेदवार नाहीयेत तर वर्ध्याच्या मातीशी आपली नाळ जुळलेले एक सच्चे खरे खुरे लोकनेता आहेत, जे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात. कसं आहे ना, विकासाची कामं फक्त कागदावर नाही तर जीवनशैलीत दिसली पाहिजेत आणि हीच जीवनशैली रविभाऊंची आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती वर्ध्याचा भविष्याचा मार्ग अधिक सक्षम, सुरक्षित आणि उज्ज्वल करायचा असेल तर आदरणीय रविभाऊंना प्रचंड मताधिक्याने नगराध्यक्ष पदावरती आपण निवडून द्यावं ही कळकळीची विनंती करायला आपल्या समक्ष आहे. आपल्या मतदानामध्ये प्रचंड बळ आहे आणि त्यामुळेच ही विनंती करायला आपल्या समोर आहे की नगराध्यक्ष पदावरती आपण रविभाऊंचंच चयन करावं. धन्यवाद.